निवासस्थानी दाखल झालेत आणि थोड्याच वेळात तिथे महत्त्वाची बैठक सुरू होणार आहे। आज दिवसभर महत्त्वाच्या बैठकींचं सत्र सुरूच राहणार आहे। त्याचमुळे गृहमंत्री अमित शहा पीएम मोदींच्या निवासस्थानी दाखल झालेत। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आता सर्वच पातळ्यांवर तयारी सुरू केली आहे आणि याच तयारीचा एक भाग म्हणून आज महत्त्वाच्या 3 बैठका दिल्लीत होणार आहेत। याच बैठकीसाठी गृहमंत्री मोदींच्या निवासस्थानी दाखल झालेत आणि माहितीनुसार थोड्याच वेळात इथे एक महत्त्वाची बैठक पंतप्रधानांसोबत गृहमंत्री करतील अशी माहिती मिळते। या संदर्भातली अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, आज दिवसभर महत्त्वाच्या 3 बैठका होण्याची माहिती आहे, काय माहिती अधिक? महत्त्वाच्या 4 बैठकी आहे। पहिली बैठक जी आहे ती केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे। या बैठकीमध्ये जर बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। 7 लोककल्याण मार्गावरती ही बैठक होणार आहे। बरोबर 11 वाजता ही बैठक सुरू होईल। यासाठी मंत्र्यांचं मंत्री जे आहेत विविध मंत्री कॅबिनेट मंत्री हे पोहोचायला सुरुवात झालेली आहे। अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी निवासस्थानी दाखल झालेले आहे। सोबतच जर बघितलं आपण हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यानंतरची दुसरी बैठक जी आहे ती CCS आहे, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, या संदर्भातली ही बैठक आहे। या बैठकीमध्ये साधारणतः खास करून संरक्षण क्षेत्राच्या संदर्भातल्या कशा पद्धतीचे धोरण निर्णय घ्यायचे या संदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर CCEAची बैठक आहे, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमी अफेअर्स, मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयक समितीची बैठक आहे, त्यामध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे। आणि सोबतच चौथी जी बैठक आहे ती CCPAची आहे, कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्सच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीमध्ये खास करून राजकीय धोरणाच्या संदर्भातल्या काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे थोड्याच वेळात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकतं। ज्या पद्धतीची चर्चा आहे की सायंकाळी जर बघितलं तर सायंकाळी मंत्रिपरिषदेची देखील बैठक होईल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। स्टुडिओ दरम्यान महत्त्वाच्या 4 बैठका होणार असल्याची माहिती आत्ताच आपल्याला मिळालेली आहे। त्याचबरोबर धन्यवाद प्रशांत आपले दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोठा खुलासा समोर आलाय। गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसा हा गेल्या काही वर्षात काश्मीरमधील 6 मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील होता। त्यामुळे जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याच्यावर 20 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय। हाशिम मुसा ऑक्टोबर 2024 मध्ये गांदरबल बलमधील गगनगीर हल्ल्यात सहभागी होता, ज्यामध्ये 6 नागरिकांसह एका डॉक्टरचाही मृत्यू झाला होता। त्याचं नाव बारामुल्लाच्या बुटापथरी हल्ल्यातही समोर आलंय, जिथे 2 जवान आणि 2 पोर्टर्स शहीद झाले होते। NIAच्या सूत्रानुसार पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद, त्याचा डिप्टी सैफुल्ला आणि काश्मीरमध्ये असलेला हाशिम मुसा या तिघांचा मुख्य सहभाग आहे। या तिघांनी मिळूनच या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती मिळते। हाशिम मुसा काश्मीरमध्येच असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि तो दक्षिण काश्मीरच्या जंगलात कुठेही लपलेला असू शकतो असा अंदाजही गुप्तचर यंत्रणांनी वर्तवलाय। काही गुप्तचर इनपुट्सनुसार तो पाकिस्तानमध्ये परतण्याच्या प्रयत्नातही असू शकतो। सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात ही शोध मोहीम सुरू केली आहे। जर हाशिम मुसा जिवंत पकडला गेला तर तो पाकिस्तान विरोधात थेट पुरावा ठरू शकतो। दरम्यान मुसा दक्षिण काश्मीरच्या भागात कुठेतरी आढळू शकतो अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये हाशिम मुसाचा हात आहे का हा प्रश्न उभा राहतोय। पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवादी हाशिम मुसा असल्याचे संकेत येत आहेत। हाशिम मुसा हा पाकिस्तानचा नागरिक असल्याचं देखील समोर आलंय। दरम्यान आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, हाशिम मुसाचा मुख्य हात या हल्ल्यामध्ये असल्याचं समजतंय आणि तो काश्मीरच्या जंगलात कुठेतरी लपून आहे अशी सुद्धा माहिती मिळतेय, काय माहिती या संदर्भात? बरोबर, ज्या पद्धतीनं 3 स्केच जारी करण्यात आले होते जम्मू काश्मीर पोलिसांच्या वतीनं, त्यापैकी हाशिम मुसाचं एक अत्यंत महत्त्वाचं स्केच होतं। आणि हाशिम मुसा जो आहे SSG जे पाकिस्तान लष्करामधून निवृत्त झालेल्या
याचं संघटन आहे, त्यामध्ये संघटनेमध्ये हे आणि मुसा हा पॅरा कमांडो आहे. त्याला एक प्रकारे कुठलेही कृत्य केल्यानंतर त्याचे कुठलेही पुरावे न ठेवता पळून जाण्याची त्याला एकदम तरबेज आहे तो, आणि तो त्याच पद्धतीचं प्रशिक्षण देखील इतर सर्व लष्कर-ए तोयबाच्या दहशतवाद्यांना देत होता. आपल्याला माहीत असेल पाकिस्तान लष्करच्या वतीनं लोनवरती मुसाला तय्यब लष्कराला देण्यात आलं होतं. महत्त्व असं म्हणजे या संदर्भात बघितलं, जो पहलगामला 22 एप्रिल रोजी हल्ला झाला होता आणि साधारणतः 26 निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता, त्या कट कारस्थानचं सगळं ज्या पद्धतीने रणनीती आखण्यापासून दारुगोळा एकत्र करण्यापर्यंत सगळी जी जबाबदारी आहे ती मुसाने सांभाळली होती. त्यामुळे मुसा जो आहे याचा मास्टर माइंड आहे असंच म्हणावं लागेल. आणि सध्या आता मुसाचा शोध हा युद्धस्तरावरती सुरू आहे. दक्षिण काश्मीरच्या जंगलांमध्ये हा लपून असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्याचमुळे मुसाच्या साठी शोध मोहीम देखील सुरू आहे. आपल्याला माहीत असेल जम्मू काश्मीर पोलिसांच्या वतीनं साधारणतः 20 लाखाचं बक्षीस देखील मुसाचा मास्टर माइंड हाशिम मुसाच्या वर जाहीर करण्यात आलेलं आहे आणि 6 मोठ्या हल्ल्यामध्ये तो सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह हा मोठा खुलासा आहे. आणि जर बघितलं आपण तर 2024 मध्ये जो गादरबलमधील जो गगनगीरमध्ये जो हल्ला झाला होता त्यातही जो सहभागी होता, 6 गैर काश्मीरी नागरिक आणि एक डॉक्टर त्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. बुटा पथरी असो यासोबतच इथे 2 पार्ट्समध्ये जे 2 जवान शहीद झाले होते ते देखील हल्ला आहे. आणि हा जर बघितला हा डिप्टी सफुल्दाचा कमांडर देखील आहे. तर त्यामुळे त्याच्यावरती 20 लाखाचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे आणि त्याचा शोध आता दक्षिण काश्मीरच्या परिसरात घेणं सुरू झालेलं आहे. स्टुडिओ धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान नरेंद्र मोदी यांनी 3ही दलांना कारवाईसाठी फ्री हँड दिल्यानं पाकिस्तानची झोप उडाल्याचं दिसून आलंय. नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरारनं मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी येत्या 24 ते 36 तासांमध्ये भारत मोठी कारवाई करणार असल्याची माहिती असल्याचा दावाही अताउल्लाहनं केलाय. भारत पहलगाम हल्ल्याच्या बहाण्यानं पुढील 24 ते 36 तासात पाकिस्तानवर सैन्य हल्ला करू शकतो. आम्ही कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देऊ असं मंत्री अताउल्लाह यांनी म्हटलंय. पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी आहे, त्यामुळे हे संकट आम्हाला समजतंय. आम्ही याचा कायम निषेध केलाय. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी तज्ज्ञांच्या टीमद्वारे पारदर्शी चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत असं सांगत मंत्री तरार यांनी जागतिक पातळीवर या स्थितीचं गांभीर्य ओळखून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. Pakistan has credible intelligence that India intends carrying out military action against Pakistan in the next 24 to 36 hours on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the Pahalgam incident. Indian self-assumed hubristic role of judge, jury, and executioner in the region is reckless and vehemently rejected. Pakistan has been the victim of terrorism itself and truly understands the pain of this scourge. We have always condemned terrorism in all its forms and manifestations anywhere in the world. गेल्या 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज बुधवारी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आली आहे. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची एकही बैठक झाली नाही आणि फक्त 23 एप्रिल रोजी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली होती आणि त्यांनी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय आज 3 महत्त्वाच्या बैठकी होणार आहेत. यामध्ये पहिली बैठक ही मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची, तर दुसरी मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयक समितीची आणि तिसरी महत्त्वाची बैठक म्हणजे मंत्रिमंडळाच्या राजकीय कामकाजासंदर्भातली. तर या 3 महत्त्वाच्या बैठका आज राजधानी दिल्लीत होणार आहेत. काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप भारतीयांची हत्या झाल्यानंतर आता या सगळ्या
घटनेला घेऊन जे आहे ते चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी जी आहे ती भारत सरकारने केलेली आहे। आज याच अनुषंगाने जे आहे ते 5 वेगवेगळ्या बैठका ज्या आहेत त्या दिल्लीमध्ये सरकारच्या होत्या आणि या हल्ल्यामागे जे काही मास्टरमाइंड असेल किंवा पाकिस्तान या सगळ्या हल्ल्यामागे असेल तर त्याला आता चोख प्रत्युत्तर देण्यासाठी जे आहे ते सरकारनं कंबर कसलेली आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी जे आहे ते CCSची एक महत्त्वपूर्ण बैठक होता। या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहेत। सर आज 11 वाजता पंतप्रधानांच्या उपस्थित CCSची बैठक होत आहे। ही बैठक फार महत्त्वाची असणार आहे कारण ज्या पद्धतीनं पहलगाममध्ये ती घटना झाली होती आणि त्या घटनेला आता चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी सरकारनं चालवली आहे। अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची पहिली बैठक काल झाली होती। कालच पंतप्रधानांनी डिफेन्स मिनिस्टर आणि हे तिन्ही जे लष्कर प्रमुख आहेत ते लष्कर प्रमुख CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर त्यांच्याबरोबर बैठक घेतली होती। आता हे कसं असतं की कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली की त्या बैठकीमध्ये एक तुम्हाला परीघ आखून देण्यात येतो लष्कराला की आम्हाला या परीघामध्ये अशा प्रकारची कारवाई पाहिजे आहे। मग ती कारवाई एकदा ठरल्यानंतर, कारण त्या बैठकीमध्ये कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीमध्ये 5 जण असतात, पंतप्रधान असतात, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर असतात, परराष्ट्रमंत्री असतात, अर्थमंत्री असतात आणि संरक्षण मंत्री असतात आणि वाहतूक मंत्री असतात। तर हे सगळे असल्यामुळे मग ते सगळं ठरवतात की आम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे आणि कुठे पाहिजे। ते झालं की मग ते संरक्षण मंत्रालयाबरोबर बैठक होते आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगण्यात येतं की आम्हाला इथे अशी अशी ॲक्शन पाहिजे आहे, इतकं तुम्ही त्यांचं नुकसान केलं पाहिजे। हे काल या 2 बैठकी झालेल्या आहेत। आता या बैठकीनंतर मग एक आमची डिफेन्स मिनिस्ट्रीची एक वेगळी बैठक होते, त्याच्यामध्ये संरक्षण मंत्री, तिन्ही लष्कर प्रमुख आणि CDS आणि नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर हे लोक असतात। हे लोक ठरवतात की एक्झॅक्टली कोणी काय काम करायचं। याचे 5-6 पर्याय असू शकतात। जसं आता यावेळच्या पर्यायामध्ये आहे की एक तर नेव्हीनी एकटी ॲक्शन घ्यायची आणि एअरफोर्स आणि आर्मीनी स्टँड 2मध्ये राहायचं। ती म्हणजे ते कराची किंवा ग्वादार बंदरावर कुठेतरी हल्ला करतील किंवा त्यांची जहाजं डुबवतील किंवा काहीतरी करतील, हा पर्याय झाला। दुसरा पर्याय झाला की नेव्हीनी समुद्री रक्षण करायचं आणि आर्मी आणि एअरफोर्सने मिळून हल्ला करायचा। त्याच्यामध्ये आर्मी आतमध्ये जाईल टँक्स वगैरे बरोबर आणि त्याला एअरफोर्स संरक्षण देईल। एअरफोर्स 2 प्रकारे संरक्षण देईल, एक तर क्लोज एअर सपोर्ट आणि एक इंटरडिक्शन। क्लोज एअर सपोर्ट म्हणजे जिथे हल्ला होतो आहे तिथल्या एरियाला सॅनिटाईज करणं आणि इंटरडिक्शन म्हणजे त्या टार्गेटकडे येणारे जे काही रसद मार्ग आहेत किंवा काही संसाधनं आहेत त्या संसाधनांना नष्ट करणं, हे 2 असतात। तर तिसरा जो पर्याय आहे तो आहे की तुम्ही आर्मीला आणि नेव्हीला स्टँड 2 ठेवा आणि एअरफोर्स हल्ला करेल, जसा काही बालाकोटवर आपण केला होता। आणि सगळ्यात शेवटला पर्याय आहे की सर्वकष युद्ध, त्याच्यामध्ये नेव्ही आपला वेगळा हल्ला करेल, आर्मी हल्ला करेल, त्याला एअरफोर्स सपोर्ट देईल। एअरफोर्स इन ॲडिशन डीप पेनिट्रेशन स्ट्राईक करेल, म्हणजे आतमध्ये जाऊन स्ट्राईक करेल। तसं इस्लामाबाद झालं, ग्वादार झालं, कराची झालं, याच्यावर एअरफोर्स स्ट्राईक करेल। तर असे हे पर्याय आहेत। आता कुठला पर्याय यांना दिलेला आहे, कुठला परीघ दिलेला आहे, काय दिलेलं आहे, हे आता ठरलेलं असणार याच्यावर। दरम्यान तिन्ही सैन्य प्रमुख, संरक्षण मंत्री आणि NSA यांच्यासोबत झालेली उच्चस्तरीय सुरक्षा बैठक संपताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे। तर त्यानंतर लागलीच सरसंघचालक मोहन भागवतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळपास 1.5 तास भेट घेतली आहे। ही भेट सध्या देशात घडत असलेल्या घडामोडींनंतर अत्यंत महत्त्वाची मानली जाते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोहन भागवत यांनी मुंबई आणि दिल्लीत झालेल्या कार्यक्रमांमध्ये प्रतिउत्तराची गरज स्पष्टपणे मांडली होती। याच पार्श्वभूमीवर संघाने पंतप्रधान मोदींना स्पष्ट सांगितलंय की पाकिस्तान विरोधात सरकार जो काही निर्णय घेईल त्याला संपूर्ण पाठिंबा दिला जाईल आणि संघ स्वयंसेवक देशासाठी प्रत्येक आघाडीवर सरकार सोबत उभा आहे। गेल्या 100 वर्षांमध्ये संघप्रमुख पंतप्रधानांना भेटायला जाण्याची ही पहिलीच घटना होती। याचबरोबर घेऊया